राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR व हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज 11 ऑगस्ट आणि आज पासून आपल्याला या आठवड्यामध्ये शेतीला सर्वात चांगलं जे काही काम करण्यासाठी वातावरण लागत होतं तो या आठवड्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. कारण पाऊस हा काही खंड स्वरूपामध्ये आपल्याकडे पडत आहे आणि काही ठिकाणी सूर्यदर्शन सुद्धा होत आहे. मागील झालेल्या पावसामुळे बऱ्याचशा शेतांमध्ये अजूनही काम आणि अंतर्मशागत करणं अवघड झालेलं आहे. त्या परिस्थितीत त्या अनुषंगानं आता शेतकऱ्यांना थोडीशी उघाडीची फारच गरज आहे. त्या अनुषंगानं आज पासून तर येणाऱ्या आठवड्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल का ते देखील एक 20 ते 25 मिनिटासाठी. त्यापेक्षा जास्त पाऊस या आठवड्यामध्ये कुठेही पडणार नाही. आज दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान अकोल्यामध्ये कारंजा वगैरे जो काही भाग आहे, कारंजा आहे, अमरावती आहे, त्या सलग असलेल्या ज्या भागामध्ये आहे थोडासा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच लगत अकोला, वाशिम, मेहकर या भागामध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल. आज दुपारी आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा हलकासा सर्वसाधारण परभणी असेल, हिंगोली असेल, जालना असेल, लातूर या जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये साधारण पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या मात्र आपल्याकडं सर्वदूर क्लिअर वातावरण राहील. परंतु सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये थोडासा साधारण हलका पाऊस होईल. तसंच सोलापूरला मात्र 14-15 तारखेला हा पाऊस होईल. सोलापूरला यासाठी सांगतोय कारण आमचे साहेब आहेत, त्यांनी वारंवार विचारलं, कारण त्या भागामध्ये पावसाची फारच आत्तापर्यंतचं प्रमाण कमी राहिलेलं आहे. बाकी ठिकाणी कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर सातारा, सांगली वगैरे या भागामध्ये चांगला पाऊस झाला आहे. परंतु सोलापूर विभागामध्ये फार कमी आहे आणि हा पाऊस अजूनही या आठवड्यामध्ये कमीच राहणार आहे. फक्त 14 ते 16 या दरम्यान आपल्या राज्यामध्ये सर्वसाधारण तुरळक पाऊस होऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे हे उघाडीचं वातावरण आपल्याला मिळणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे. हा संदेश समोर इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवताल ही अपेक्षा ठेवून हा संदेश इथं थांबवतो. पुढील संदेश ऐकण्यासाठी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कराळे 999 हवामानाचा अचूक अंदाज या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.